पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। रक्तदानाचा संकल्प, समाजसेवेचा संदेश। अजितदादांच्या जयंतीनिमित्त नवापुरात भव्य शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुढाकारातून शेकडो रक्तदात्यांचा सहभाग। रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव। अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहरातील टाउन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। या शिबिरात तब्बल 82 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा संदेश दिला। यावेळी ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, युवा उद्योजक धनंजय गावित, आरोग्य सभापती मिनल लोहार, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील तसेच नगरसेवक पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन तौसिफ स्टारवाला, जुनेद शेख, सोहेब शेख, अमर खाटीक, रिजवान काजी, उजेर शेख, एजाज शेख, कृष्णा मावची व हेमंत नगराडे यांनी केले। रक्तदान शिबिरात नगराध्यक्ष जयवंत जाधव, त्यांच्या पत्नी दीपाली जाधव, युवा उद्योजक धनंजय गावित, नगरसेवक सौमित्र गावित, नगरसेवक उमेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। संकलित रक्तसेवा ब्लड बँक नंदुरबार येथे पाठविण्यात येणार असून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी त्याचा उपयोग होणार आहे। रक्तदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला। शिबिरातील सर्व रक्तदात्यांचा ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले। समाजहिताच्या अशा उपक्रमामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत होत असून युवकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला। लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 13 जुलैपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने नवापूर शहर आणि नवापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अत्यंत चांगला कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे रक्त पोचणार आहे आणि इतका महत्त्वाचा हा कार्यक्रम की एखादा आजारी रुग्ण असेल किंवा एखादी गर्भवती महिला असेल, आमची भगिनी असेल आणि त्यांना रक्ताची गरज असेल, अशा वेळेस हे रक्त त्यांच्यापर्यंत रक्तपेढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। मी मनापासून या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक समाजासाठी लोकभिमुख हा कार्यक्रम आपण आयोजित केला। ज्या लोकनेते आदरणीय अजितदादांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती शिस्त प्रिय असे अजितदादा होते आणि त्यांचे संस्कार या पक्षाला त्यांनी घालून दिले होते की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा। या याने त्यांनी प्रत्येकाला सेवा करण्याची संधी ही समाजामध्ये उपलब्ध करून दिली होती आणि त्याच अनुषंगाने आज जरी अजितदादा आपल्यात नसले पण त्यांचे विचार शाहू फुले आंबेडकर आणि मौलाना आझाद यांचे विचार घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार हे सर्वसामान्य पर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं आहे। दादांनी प्रत्येकावर, प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक जिल्ह्यावर
आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम केलं. जो जो दादांच्या जवळ गेला त्यांना दादा काय आहे हा समजला आणि दादा म्हणजे कामाचा माणूस होता. दादांकडे जर गेलं तर दादांकडे काम घेऊन गेलं तर कोणी खाल्या हाताने परत यायचं नाही, असा हा दादांचा स्वभाव होता. आणि त्या दादांच्या स्वभावामुळेच हा संपूर्ण महाराष्ट्र आज पेटून उठला आहे की नाही, दादांच्या जयंतीच्या निमित्ताने दादांचं कार्य हे आपल्याला अजरामर ठेवायचं आहे आणि लोकांच्या स्मरणामध्ये जो दादा आहे तो दादांचा काम आणि दादा हा त्यांच्या मनामध्ये जिवंत ठेवायचा आहे. म्हणून हा उपक्रम या युवकांनी उभारलेला आहे. या ठिकाणी माझे सन्माननीय नगराध्यक्ष जयंती जाधव साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष माननीय नरेंद्र भाऊ नगराळे माझे मित्र गटनेता, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी धर्मेंद्र भाऊ पाटील असतील, सभापती शरददादा पाटील असतील, महेंद्र भाऊ नगराळे असतील, या ठिकाणी शोएब भाई असतील, या ठिकाणी आमचे नाना असतील, नायब तहसीलदार, रिटायर्ड तहसीलदार, त्याचप्रमाणे इद्रिस भाई असतील, त्याचप्रमाणे पेप्सी दादा असतील, त्याचप्रमाणे इथं युवक नगरसेवक नावेद भाई असतील किंवा उमेश चव्हाण असतील, या सर्वांनी आमच्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. या सर्वांनी मोठ्या परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आर.वाय. पाटील साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून हा चांगला, आमचे आसिफ भाई असतील, डॉक्टर साहेब असतील, साजिद भाई असतील, या सगळ्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला. माझी या ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती आहे की आपल्या वॉर्डामधनं कमीत कमी 10 रक्तदाते आपण या ठिकाणी आणले पाहिजे आणि आपल्या या नवापूर वासियांकडनं जास्तीत जास्त रक्तदाते तयार करून ते या जनतेच्या सेवेसाठी आपण ते केले पाहिजे, अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आणि नक्कीच आपण त्या पद्धतीने कार्य कराल, पुढे जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रक्त म्हणजे हे 24 तासामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होणारं रक्त, आणि भगवंताची ही एकमेव अशी फॅक्टरी आहे की ती फक्त मानवाच्या शरीरामध्ये ती तयार होणारी आहे. आणि ते रक्त किती एका व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, इतकं किमतीचं रक्त हे आपल्या शरीरामध्ये तयार असतं आणि त्याची किंमत ही अनमोल किंमत आहे. आणि असं आपण या ठिकाणी माजी नगरसेवक जैनू दादा हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, अविनाश दादा पण उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझी विनंती आहे की सगळं तरुण रक्त आपण या सेवेसाठी लागलेला आहे आणि जास्तीत जास्त रक्त आपण या सय्यद परिवाराने, मित्रांनी, शेख परिवाराने यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. खूप सुंदर कार्यक्रम आहे. या ठिकाणी मनोहर भाऊ गावित नगरसेवक, त्याच्यानंतर राजू दादा आगळे, शिरीषभाई प्रजापत हे नगरसेवक बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण माझी सगळ्यांना पुनश्च विनंती आहे की आपल्या वार्डामधनं कमीत कमी 10 रक्तदाते या ठिकाणी आणले पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण हे रक्त समाजासाठी दिलं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आपण राबवत आहोत, खऱ्या अर्थाने जर दादांना त्यांच्या कार्याचं आपल्याला काही पावती द्यायची असेल किंवा त्यांनी जे केलेलं कार्य जर आपल्याला आठवणीत राहायचं असेल तर असे सामाजिक उपक्रम हे आपल्याला राबवलं गेले पाहिजे. या ठिकाणी माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, या भगिनींनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आमच्या दीपाली ताई असतील, चव्हाण ताई असतील, किंवा आमची भगिनी एक सुलेखाताई बसलेल्या आहेत, किंवा आमची एक मुस्लिम भगिनी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. आमची नगरसेविका, आमची मुलगी भाग्यश्री सुद्धा या ठिकाणी बसलेली आहेत. म्हणजे महिला वर्गाचा सुद्धा या ठिकाणी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि विशेष आनंदाची गोष्ट की या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः लोकनियुक्त नगराध्यक्ष जयंत दादा आणि आमच्या भगिनी दीपालीताई या सुद्धा रक्तदात्या या ठिकाणी आहेत. मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की ज्या नगरीने आपल्याला निवडून दिलं, जी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत, प्रथम नागरिक तुम्ही आहात, आणि त्या प्रथम नागरिकाने जर रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला असेल तर नक्कीच तुमच्या आमच्यासाठी कुठंतरी ही आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की याच्याने आपल्याला बघायला मिळेल
की ज्या समाजाने आपल्याला घडवलं आहे, ज्या समाजाने आपल्याला दिलेलं आहे, त्या समाजाच्या सुखादुखामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि तोच उद्देश ठेवून या जाधव परिवाराने आज रक्तदानाचा हा शिबिरामध्ये त्यांनी रक्तदान केलेलं आहे. मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, आभारी मानतो आणि राष्ट्रवादीच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच प्रत्येक कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामानिमित्त हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आपण घेतला गेला पाहिजे. आणि तुमच्या आणि माझ्या माहितीसाठी सांगतो की जर आपण रक्त दिलं तर 24 तासामध्ये रक्त आपलं परत येतं. काही नवापूरमध्ये असे बांधव आहेत की त्यांनी या नवापूरमध्ये रक्तदानाच्या प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला. कोणी 50 वेळा दिलं, कोणी 40 वेळा, कोणी 45 वेळा, कोणी 35 वेळा असे रक्तदाते या नवापूरमध्ये आहेत. माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की असे जे